एकदा एका राजाने आपल्या दरबारातील मंत्र्याला प्रश्न विचारला. तो म्हणाला, मंत्रीजी, सांगा बरं, अशी कोणती विहीर आहे की ज्यामध्ये माणूस एकदा पडला तर त्याचं बाहेर येणं जवळजवळ अशक्य होतं. मंत्र्याने खूप विचार केला. तो म्हणाला, महाराज, पाण्याची विहीर असेल तर माणूस बुडू शकतो. हे ऐकताच दरबारातले सगळे हसू लागले. कोणी म्हणाले, महाराज, दोरी टाकली तर माणूस बाहेर येईल. तर कोणी म्हणाले, पोहणारा माणूस असेल तर तो स्वतःच बाहेर येईल. राजा म्हणाला, मंत्रीजी, मला वाटलं होतं तुम्ही खूप बुद्धिमान आहात, पण तुम्हालाही याचं उत्तर माहिती नाही. राजाने मंत्र्याला 7 दिवसांची मुदत दिली. 7 दिवसात उत्तर शोधून आणा, नाहीतर तुमचं मंत्रीपद काढून घेतलं जाईल. मंत्री खूप चिंतेत पडला. तो गावोगावी फिरला, लोकांना भेटला, अनेकांना प्रश्न विचारला, पण उत्तर काही मिळेना. 6 दिवस संपले. 7व्या दिवसाच्या आधीच्या संध्याकाळी तो जंगलातून जात होता. तेवढ्यात त्याला एक मेंढपाळ भेटला. मंत्र्याने त्याच्याकडे पाणी मागितलं. मेंढपाळाने पाणी दिलं आणि विचारलं, दादा, तुम्ही खूप चिंतेत दिसता, काय झालं? मंत्र्याने त्याला सगळी गोष्ट सांगितली. हे ऐकून मेंढपाळ हसला आणि म्हणाला, अरे, एवढंच ना, या प्रश्नाचं उत्तर तर मला माहिती आहे. मंत्र्याला आनंद झाला. तो म्हणाला, लवकर सांग. मेंढपाळ म्हणाला, सांगेन, पण आधी माझ्या मेंढीचे दूध प्यावे लागेल. मंत्र्याने विचार केला, उत्तर मिळणार असेल तर एवढं करायला काय हरकत आहे. तो तयार झाला. मग मेंढपाळ म्हणाला, एक अट अजून आहे. हे दूध मी आधी पिणार आणि मग तुम्हाला माझं उष्ट दूध प्यावं लागेल. मंत्र्याला ते आवडलं नाही, पण उत्तराच्या आशेने तो तयार झाला. थोड्या वेळाने मेंढपाळ पुन्हा म्हणाला, अजून एक शेवटची अट आहे. समोर एक जुनी कवटी पडलेली आहे. या कवटीमध्ये दूध टाकतो आणि त्यातून तुम्हाला दूध प्यावं लागेल. आता मात्र मंत्र्याचा संयम सुटत होता, पण मंत्रिपद वाचवण्यासाठी तो हेही करायला तयार झाला. तो कवटीतलं दूध पिणार इतक्यात मेंढपाळ म्हणाला, थांबा, आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. मंत्री आश्चर्याने म्हणाला, कसं काय? मेंढपाळ हसला आणि म्हणाला, लालसा हीच ती विहीर आहे ज्यात माणूस एकदा पडला की बाहेर येणं फार कठीण होतं. तुम्हाला उत्तर मिळवायचं होतं, त्या लालसेपोटी तुम्ही माझं उष्ट दूध प्यायला तयार झालात, कवटीतलं दूधही प्यायला तयार झालात. तुम्ही विचार करणं बंद केलं आणि फक्त उत्तराच्या मोहात अडकून गेलात. मित्रांनो, ही गोष्ट फक्त लालसेबद्दल नाही. आपल्या आयुष्यात अनेक विहिरी असतात. कामाची विहीर, क्रोधाची विहीर, लोभाची विहीर, मोहाची विहीर, अहंकाराची विहीर. एकदा आपण या विकारांमध्ये अडकलो की त्यातून बाहेर पडणं खूप कठीण होतं. म्हणून आयुष्यात संतुलन ठेवा, स्वतःवर नियंत्रण ठेवा, कारण जीवन हे सायकलसारखं असतं. जोपर्यंत संतुलन राखतो तोपर्यंत प्रवास सुंदर चालत राहतो. लालसेने मिळालेला फायदा तात्पुरता असतो, पण संयमाने मिळालेलं यश कायमचं असतं. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.